शहादा दोंडाईच्या रस्त्यावरच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात। मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकने दिलेल्या धडकेत 6 मजूर जागीच ठार तर 20 जण जखमी। महाडमध्ये आतापर्यंत 24 मृतदेह सापडले। मृतदेह सापडवण्यासाठी स्थानिक मच्छीमार करतायत बोटी घेऊन मदत। महाडमधल्या मृतांना दासगावच्या विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली। 2005 मधल्या अतिवृष्टीच्या आठवणी झाल्या जाग्या। औरंगाबाद जवळचं पोखरी गाव बनलं स्वच्छ भारत मिशनचं आदर्श गाव। युनिसेफ, प्रशासन आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांबद्दलचा स्पेशल रिपोर्ट। येत्या सोमवारपासून लातूरसाठीची जलदूत ट्रेन होणार बंद। चांगल्या पावसामुळे आता लातूरकरांची पाण्याची चिंता मिटली। परिस्थितीशी 2 हात करणाऱ्या उस्मानाबादच्या बहिणींना सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू। सर्वप्रथम IBN लोकमतनं दाखवली होती बातमी। आणि नांदेडची केळी थेट पाकिस्तानात। नांदेडचा शेतकरी निलेश देशमुखनं पाकिस्तानात केळी निर्यात करून घालून दिला नवा आदर्श। नमस्कार, मी केतकी जोशी आणि सुरुवातीचीच बातमी आहे गावाकडच्या बातम्यांमधली अपघाताची बातमी। नंदुरबार जवळ धुळे जिल्ह्यामध्ये शहादा दोंडाईच्या रस्त्यावरच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अत्यंत भीषण असा अपघात झालाय आणि या अपघातात मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकनं धडक दिली आहे। अपघातामध्ये 6 मजूर जागीच ठार झाले तर 20 जण जखमी झालेत। ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या सगळ्या जखमींवर आणि त्यापैकी 7 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। सगळे मजूर जे आहेत ते शहादा तालुक्यातल्या मोहिदा गावचे रहिवासी आहेत आणि या सगळ्यांना अत्यंत भीषण पद्धतीनं हा अपघात झालेला आहे। आपण बघू शकतो 6 मजूर जागीच ठार झालेत तर 20 जण जखमी झालेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश पवार। निलेश, काय सध्याचे अपडेट्स आहेत? जे मजूर आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती आता कशी आहे? जवळपास हा शहादा दोंडाईच्या रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सायंकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता। या अपघातात 6 जण जागीच ठार झाले होते। त्यात जवळपास 5 महिलांचा समावेश होता आणि 20 जखमी जे होते त्यापैकी 7 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर होती। त्यांना सुरुवातीला शहाद्यातल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांची प्रकृती जास्त खालावली नाही। त्यांना आता पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। अपघात हा फार भीषण प्रमाणात होता। ट्रॅक्टरची जी ट्रॉली होती ती तिचे चाकं निघून रस्त्याच्या बाजूला पडले आणि जवळपास मजुरी करणारे ह्या सगळ्या अपघातात ठार झालेले। धन्यवाद निलेश, या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय की मजूर ठार झालेले आहेत, 6 मजूर हे जागीच ठार झाले तर 20 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। यानंतरची बातमी आहे नाशिकची। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। काल मध्यरात्रीपासून पाऊस जो आहे वाढल्यामुळे गंगापूर धरणातून जो आहे आता 12 वाजेपर्यंत जवळपास 15,816 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। आता आपण आहोत गंगापूर धरणात। आपण बघू शकता हे सर्व जी दरवाजे आहेत ते दरवाजे खोलून देण्यात आलेले आहेत आणि ह्यामुळे गोदावरी नदीला जो आहे पूर आलेला आहे। अनेक मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे। अशीच परिस्थिती जी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण असेल, कादवा धरण असेल, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। अनेक गोदाकाठच्या ज्या गावांना असतील किंवा घरं ज्या ठिकाणी असतील त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नाशिक महानगरपालिका जिल्हा प्रशासन वतीनं सुद्धा अशी अपील करण्यात आलेली आहे। काही अडचण असल्यास तात्काळ काही नंबर देण्यात आले आहेत, त्याच्यावरती संपर्क साधण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। एकंदर पावसाचा जोर जो आहे तो आता वाढलेला आहे, त्यामुळे गंगापूर धरणाची जी कॅपॅसिटी आहे 80%, ते गंगापूर धरण 80% भरल्यामुळे हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो केला जातोय। 2 तारखेला ज्या प्रकारची परिस्थिती होती त्या प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, नाशिकमध्ये पाणी साठू नये यासाठी प्रशासन देखील आता सज्ज झालेलं आहे।
पण एकूणच पावसाचा जोर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत गंगापूर धरणातून असाच विसर्ग सुरू राहणार आहे आणि गोदावरीचा जो पूर आहे त्या पुराची जी कॅपॅसिटी आहे, जी पातळी आहे पाण्याची, ती देखील वाढणार आहे। हेमंत बागुलसह कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक। यानंतर बातमी आहे महाडमधल्या दुर्घटनेत आतापर्यंत 24 मृतदेह सापडलेत आणि यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना दासगावमधल्या शाळकरी मुलांनी श्रद्धांजली वाहिली आहे। दासगावमध्ये 2005 मध्ये अतिवृष्टी झाली होती, दरड कोसळून 52 जण ठार झाले होते आणि यामध्ये 12 शाळकरी विद्यार्थी होते आणि याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या मृतांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। 2005च्या दुर्घटनेतून आम्ही सावरलो आणि या दुर्घटनेतूनही सावरण्यासाठी मृतांच्या कुटुंबियांना बळ मिळो अशी प्रार्थना यावेळेला विद्यार्थ्यांनी केली। महाडला 2 ऑगस्टला जे काही पूर आला त्याच्यामध्ये काही लोक गेली, काही नातेवाईक गेले। आम्हाला त्याचं खूप दुःख वाटतंय, पण आम्ही सुद्धा तो अनुभव घेतला आहे, कारण दासगावला 2005ला जी दरड आली त्यामध्ये काही आमचेही नातेवाईक गेले, पण तरीही आम्ही त्या संकटाला तोंड देण्याची ताकद ठेवतो। म्हणून 2 ऑगस्टला जे काही पूर आलं त्यामध्ये जे लोक मृत्यू पावले त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो। आणि यानंतर आपल्याला आणखी घडामोडी पाहायच्यात, पण एक ब्रेक घेऊयात। पहा फक्त IBN लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली आणि आपल्याला जागोजागी झाडू धरलेली माणसं दिसायला लागली, पण फक्त हातात झाडू घेऊन स्वच्छता करणं एवढंच या मिशनचं उद्दिष्ट नाहीये। स्वच्छ भारत मिशन म्हणजे नेमकं काय आणि ते कसं राबवायला हवं याबद्दल युनिसेफ आणि पर्यावरण पत्रकार मंच यांनी एक कार्यशाळा घेतली होती। याच कार्यशाळेतले हे काही अनुभव। औरंगाबाद जवळच्या पोखरी गावातली ही मुलं स्वच्छतेचे दूत बनली आहेत। त्यांनी त्यांची शाळा स्वच्छ ठेवली आहे। शाळेच्या बाजूला युनिसेफनं तयार करून दिलेलं एक हँडवॉश हायजीन सेंटरही आहे। स्वच्छतागृहात कुठे जायचं असा प्रश्न पोखरीच्या या मुलींना पडत नाही। ज्या स्वच्छतागृहाचा वापर मुलं करतात ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मुलांचीच। म्हणून तर ही मुलं आणि त्यांचं पोखरी गाव सचिन तेंडुलकरच्या स्वच्छ भारतच्या जाहिरातीमध्ये झळकलं। हम मिलकर एक ऐसा इंडिया बनाएंगे जहां हर कोई टॉयलेट यूज करता हो, क्योंकि जब सभी टॉयलेट यूज करेंगे तो सभी प्रोग्रेस करेंगे। एक एक्टिव नागरिक बने, एक बेहतर इंडिया बनाए, टीम स्वच्छ ज्वाइन करें। या मुलांच्या स्वच्छ पोखरी गावात जावंसं वाटतं। इथल्या स्वच्छ गावकऱ्यांशी बोलावंसंही वाटतं, कारण त्यांच्या या गावात घरांच्या बाजूला उघडे नाले नाहीत। पाणी वाहून नेण्यासाठी असे ड्रेनेज पाईप आहेत, त्यामुळे गाव डासमुक्तही आहे। ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळं स्वच्छतागृहही आहे। या स्वच्छ गावचा परिसरही शेती आणि झाडांच्या हिरवाईनं नटलेला। स्वच्छ मैदानात लिंबाची, सप्तपर्णीची झाडं हवा शुद्ध ठेवतात। औरंगाबाद तालुक्यामधलं असं एक गाव आहे की या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत मिशनची जी घोषणा केली, या योजनेचं, या उपक्रमाचं हे एक चांगलं उदाहरण म्हणून देशाच्या पातळीवर पोहोचलेलं आहे। सरपंच अमोल काकडे आहेत। अमोल काकडेजी, तुमचं पोखरी गाव इतकं स्वच्छ कसं झालं? पोखरी गाव स्वच्छ होण्यामागे सर्वप्रथम गावामध्ये 100% ड्रेनेज लाईन झालेली आहे आणि 100% ड्रेनेज लाईन झाल्यामुळं आम्हाला जिल्हा परिषदनं आम्ही DODF अंतर्गत 5 लाखाचं लोन घेऊन ट्रॅक्टर, ट्रॅली आणि प्रत्येक घरोघर ओला कचरा आणि सुका कचरा असे 2 बकेटे आम्ही प्रत्येक घरोघर दिल्या आणि त्याच्यामुळं आपोआपच कचऱ्याचं म्हणजे गावामध्ये स्वच्छता राहिली। महिलांच्या सोबत पुरुषही स्वच्छतेमध्ये भाग घेतात का?
हो, गावाचं लोकसहभाग असल्यामुळे आम्ही एखाद्या वेळेस एक हप्त्यातून तरुण मुलं एक 10-15 जण आम्ही पूर्ण गावाची साफसफाई करतो. या गावातल्या ग्रामसेविका शीतल उमाप आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशीही बोलूया. शीतल उमाप मॅडम, हे गाव लोकसहभागातून इतकं स्वच्छ झालं, कशा प्रकारे साथ मिळते? कोणता वेगळा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे माहेरघर सारखा? माहेरघर आणि मोफत पिठाची गिरणी आहे, त्यामुळे टॅक्स वसूल होतो इथे. आणि सफाई जी आहे ती आम्ही रेग्युलर केल्यामुळे आम्हाला असं म्हणजे घाण झाली बा गावात असं काही नाही आहे, आणि त्याच्यामुळे गाव स्वच्छ आहे. हे गाव इतकं स्वच्छ झालंय की काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना या गावामध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत स्नेहल उबाळे आहेत. मॅडम, तुमचा अनुभव काय आहे या गावातला? मॅडम, इथे ग्रामसंसद कार्यालय तसेच अंगणवाडी किंवा उच्च प्राथमिक शाळा इथे आम्ही भेट दिली. हे सगळं अतिशय सुसुविधांनी सज्ज असं आहे. तसेच येथे जो पोषक आहार दिला जातो तो देखील चविष्ट आहे, तो देखील आम्ही चाखून बघितला. तसेच गाव अतिशय स्वच्छ आहे. ठिकठिकाणी पेवर्स ब्लॉक आहेत, सोलर पॅनल आहे, माहेरघरची सुविधा आहे. अतिशय चांगलं वाटतं आणि आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे आभार व्यक्त करतो की आम्हाला या गावात येण्याची संधी दिली. तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारे या गावाचं उदाहरण घेऊन तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सगळी गावं स्वच्छ करता येतील? नक्कीच मॅडम, कारण शासनानं या गावानं सरपंचाच्या साथीनं गावकऱ्यांनी जो विकास केलेला आहे त्याची पोचपावती म्हणून आम्हाला इथे प्रशिक्षणासाठी पाठवलेलं आहे. याचं कारण हे आहे की आम्ही इथून प्रेरणा घेऊ की यांनी ज्या प्रकारे योजना राबवल्या, ज्या प्रकारे स्वच्छता केली, त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही ज्यावेळेस चार्ज घेऊ त्यावेळेस आमच्या प्रभागाचा आणि आमच्या आजूबाजूच्या परिसराचा जो विकास करता येईल त्यासाठीच हे ट्रेनिंग आयोजित करण्यात आलेलं आहे. गावात प्रत्येक घरामध्ये स्वच्छतागृह असणं हे स्वच्छ भारत मिशनचं उद्दिष्ट. म्हणून तर आता गावातल्या महिला घरामध्ये स्वच्छतागृह असावं यासाठी आग्रही आहेत. शौचालय नसल्यामुळे महिलांना जावं लागतं, तर त्यांच्यावर बलात्कारांपासून जागा हुडकण्यापर्यंत किती वेळ जातो याची कॉस्ट जरी काढली तरी ती काही शेकडो अब्जांमध्ये जाते. त्याशिवाय आरोग्याला मोजणारी किंमत. मग तेव्हाच त्यांनी एक असं सर्वेक्षण केलं आणि असं सांगितलं की शौचालय जर उपलब्ध असेल तर सरासरी दर महिन्याला 2000 रुपये वाचू शकतात. हा एक भाग झाला. आता याच्या संबंधीची जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे आणि मग सहभाग व्हायला पाहिजे. ज्या मराठवाड्यामध्ये पाण्याची इतकी चणचण आहे अशा गावात पोखरीच्या गावकऱ्यांनी त्यांचं गाव इतकं स्वच्छ ठेवलंय. युनिसेफचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, पर्यावरणवादी कार्यकर्ते याबद्दल जागृती करतात. पण पोखरी हे एकच गाव स्वच्छ बनून कसं चालेल? मॉडल विलेज का बात इसलिए नहीं कर रहे कि मॉडल विलेज मॉडल ही रह जाता है, वो रेप्लिकेट नहीं होता है. तो हमको अगर मराठवाड़ा में जैसे बात हो रहा है, मराठवाड़ा में 76 ब्लॉक्स आर देयर, मोर देन 6000 ग्राम पंचायत आर देयर. तो ये बात नहीं कि 6000, हमको जो काम है 6000 ग्राम पंचायत में एक ही स्तर पे लेके जाना है. स्वच्छ भारत मिशन हा विषय फक्त स्वच्छतागृहांपुरताच मर्यादित नाही. त्यासोबतच हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता करणं म्हणजे स्वच्छ भारत नाही. पाणी पुरवठा, आरोग्य सेवा याही क्षेत्रात काम व्हायला हवं असं तज्ज्ञांना वाटतं. यासाठी मनरेगा, बचत गट या उपक्रमांना सुद्धा स्वच्छ भारत मिशनशी जोडून घेण्याची गरज आहे. सिमिलरली रूरल एरिया में आप जैसे स्किल डेवलपमेंट कॉर्पोरेशन, ये बहुत बढ़िया इनिशिएटिव है. If we link skill development corporation and skill development programs with this type of program like Swachh Bharat Mission, it can generate rural employment, rural entrepreneurship. और इसके साथ आप बैंक में lending के साथ जोड़ दो तो माइक्रो क्रेडिट, the bank loan both for entrepreneurship as well as for the beneficiaries, it can be a big program. जिथे स्वच्छता आहे तिथे परमेश्वर वसतो असं गांधीजी म्हणायचे. खरंच आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवणं हीच तर खरी ईश्वराची सेवा आहे. पोखरीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह आरती कुलकर्णी, IBN लोकमत. यानंतर पण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय, पण पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली टाउन हॉल मीटिंग, जनतेशी साधला थेट संवाद. नव्या PMO ॲपचं उद्घाटन. लोणावळ्यात मुसळधार पाऊस, सगळे टुरिस्ट पॉइंट आज आणि उद्या बंद. आणि रिओ 2016च्या ऑलिम्पिकला नेत्रदीपक सोहळ्यानं सुरुवात. आज पुरुष हॉकी संघाचा आयर्लंडशी सामना.
वडिलांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या उस्मानाबादच्या गोवर्धनवाडीच्या 2 बहिणींच्या संघर्षाची कहाणी IBN लोकमतनं दाखवली होती. IBN लोकमतची हीच बातमी बघून या 2 बहिणींच्या मदतीसाठी समाजातल्या सगळ्या स्तरांमधून मदतीचा ओघ सुरू झालाय. राष्ट्रवादीचे आमदार राणा पाटील यांच्यासह शिक्षक आमदार विक्रम काळे आणि गावातले शिक्षक, पोलीस अधिकाऱ्यांनी या मुलींची भेट घेतली आणि त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतलाय. आई वडिलांच्या निधनानंतर 3 दिवस शाळा करून तसंच शेतामध्ये काम करून या मुली आपलं आयुष्य जगत होत्या, पण या मदतीमुळे त्यांचं आता शेतात काम करणं थांबलं आहे. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.